शिक्षण समिती कसबा निसरीचे या संस्थेचे आणि आमच्या परिवाराचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे देखील अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट हेमंत कोलेकर साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, तसेच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आमच्या संस्थेचे आधारस्तंभ ॲडव्होकेट हेमंत साहेब, आमच्या संस्थेच्या दुसऱ्या आधारस्तंभ आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका, शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्त 286 महाविद्यालयातून कुलगुरू नियुक्त असलेल्या आमच्या संस्थेच्या सचिव, आमच्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर अर्चनाताई कोलेकर मॅडम, माझ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी मित्र आणि आजच्या या विशेष स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये मुंबईहून या ठिकाणी उपस्थित असणारे सिप्ला फाउंडेशनचे आदरणीय कर्मचारी सी के रामदास सर, त्यांच्या सोबतीनं आलेले कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागामध्ये कार्यरत असणारे आणि सिप्ला कंपनीचं सातत्यानं प्रचार प्रसार करणारे या कंपनीचे खऱ्या अर्थानं सर रामदास साहेब म्हणाले त्याप्रमाणे की या टीमच्या माध्यमातून ही आमची कंपनी ग्रो होत असते. त्यामुळं या कंपनीचे ते आधारस्तंभ आहेत. तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचं आरोग्याची एकंदरीत जी देणगी लाभलेली आहे किंवा आरोग्याचे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून प्रत्येक डॉक्टरांच्या पर्यंत आणि प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणारी ही सगळी मंडळी, रामदास साहेब मगाशी म्हणाल्याप्रमाणे पाऊस असो किंवा ऊन असो, अखंडपणे सातत्यानं काम करत असणारी ही सगळी आमची मित्रमंडळी, या सगळ्या लोकांचं शिक्षण समिती कसबा नेसरी आणि आमचं भाई तुकाराम कोलेकर महाविद्यालय यांच्यामार्फत सुरुवातीला अतिशय आनंदपूर्वक, मनपूर्वक यांचं मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं इथं स्वागत करतो. देवेकर सर मगाशी म्हणाल्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम इतर कार्यक्रमांच्या पेक्षा थोडासा वेगळा आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी आतापर्यंत जे कार्यक्रम झाले ते कार्यक्रम त्यांचे सहशालेय को करिक्युलर स्वरूपाच्या ऍक्टिव्हिटीचे कार्यक्रम असते, पण आजचा कार्यक्रम जो आहे तो आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे असे मी समजतो. त्याचं कारण अशा प्रकारचं आहे की सिप्ला कंपनीच्या माध्यमातून देवेकर सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की 8 इनबिल्ट स्वरूपाचे डेस्कटॉप्स हे कोणत्याही प्रकारचं चार्जेस आमच्याकडनं न आकारता CSR ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयात त्यांनी डोनेट केलेले आहे. त्यामुळे सिप्ला कंपनी आणि त्यांचे सगळे कर्मचारी यांचं पहिल्यांदा अतिशय मनापासून मी आभार मानतो. आदरणीय ॲडव्होकेट हेमंत साहेब यांच्या प्रयत्नातून हे सगळं यश आम्हाला प्राप्त झालेलं आहे. की मगाशी आमच्या केबिनमध्ये बसल्यानंतर आमच्या संस्थेच्या संदर्भात थोडीशी माहिती या सर्व लोकांना मी सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा मला तोच मोह येतो होतो की पुन्हा जाहीरपणाने असं सांगू इच्छितो की 1956 ला गडिंग्लज तालुक्यामध्ये प्रायव्हेट स्वरूपाचे एज्युकेशन देणारी पहिली संस्था म्हणून आमची संस्था स्थापन झाली. त्याच वेळेला शासकीय स्वरूपाची संस्था म्हणून गडिंग्लजला MR हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे एकमेव स्वरूपाची शैक्षणिक संस्था अस्तित्वात होती. आणि 1956 ला आदरणीय तत्कालीन माजी आमदार तुकाराम कृष्णाजी कोलेकर साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या सगळ्या प्रयत्नातून 1956 ला शिक्षण समिती कसबा नेसरीच्या हायस्कूलची मुहूर्तमेढ रोवली गेली. साहेब, सगळ्यांना मी सांगू इच्छितो पुन्हा की त्यावेळची परिस्थिती अशा प्रकारची होती की कोणत्याही प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था त्यावेळेला अजिबात उपलब्ध नव्हती. आता जे आपण रोडवेज पाहतो, हे रस्ते पाहतो, तशा प्रकारचे रस्ते त्यावेळेला उपलब्ध नव्हते. त्यामुळे कोणतीही महामंडळ असू देत किंवा इतर कोणतीही व्यवस्था ही त्यावेळेला उपलब्ध नव्हती. 10वी झाली एखादी मुलगी की त्या मुलीचं पटदिशी त्यावेळेच्या प्रथेनुसार लग्न होऊन जायचं. 12वी पर्यंत कदाचित काही अगदी मोजक्या स्वरूपाच्या मुली 12वी पर्यंत शिक्षण घ्यायच्या, 10वी नंतर सरासरी त्या मुलींचं लग्न व्हायचं. हे सगळं त्यांनी पाहिलं आणि मग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची स्थापना त्यांनी केली.
आज परिस्थिती अशा प्रकारची आहे, 1995 ला हे महाविद्यालय स्थापन झाल्यानंतर आजची परिस्थिती अशा प्रकारची आहे की या भागातल्या सगळ्या शेतकरी कुटुंबातल्या मुली ह्या सरासरी ग्रॅज्युएट आहेत. ज्या मुलींना पैशाच्या अभावी, ट्रान्सपोर्टेशनच्या अभावी, इतर सगळ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारणांच्या अभावी गडिंग्लजपर्यंत जाऊन शिक्षण घेता येत नव्हतं, त्या सगळी मुलं आज इथं शिकतायत आणि त्याचं सगळं श्रेय शिक्षण समिती कसबा निसरीला जातं. या मुलांच्या पालकांना ते माहित आहे. आता ही मुलं नेक्स्ट जनरेशनची आहेत, त्याच्या त्या पालकांना माहिती आहे की ती ही शाळा, हे कॉलेज इथं निर्माण झालं नसतं तर यातल्या आतापैकी किमान एक फक्त 25% 20% मुलं शिकली असती, त्याच्यापेक्षा जास्त मुलं शिकली नसती. आमच्या एकत्रित या संकुलामध्ये एक सिनियर महाविद्यालय, एक ज्युनियर महाविद्यालय, 3 हायस्कूल्स आणि एक इंग्रजी माध्यमाची शाळा, एवढे सगळं एकत्रित त्याच्या या शिक्षण समिती कसबा नेसरीच्या अंतर्गत एवढ्या शिक्षणाच्या शाखा इथे चालत आहेत. या सर्व शाखांच्या माध्यमातून 4,000 विद्यार्थी आज वेगवेगळ्या पातळीवर शिक्षण घेत आहेत. आणि या पंचक्रोशीमध्ये शिक्षण समिती कसबा नेसरी म्हटलं की अगदी डोळं झाकून कुठल्याही प्रकारची चौकशी न करता सगळे पालक आमच्या शाळांच्या मध्ये मुलं घालतात. त्यामुळे आमचं जे रेप्युटेशन, आमचं जे गुडविल आहे, ती गुडविल स्थापन करण्यामध्ये 1956 पासूनची अवरत स्वरूपाची जी साधना आहे, ती साधना खऱ्या अर्थानं आमच्या त्या साधनेनं आमचं गुडविल निर्माण केलेलं आहे. 1995 ला आमचं सिनियर महाविद्यालय स्थापन झालं, त्यावेळेला आर्ट्स आणि कॉमर्स, ऑगस्ट 1995 ची आमची स्थापना आहे सिनियर महाविद्यालयाची. आर्ट्स आणि कॉमर्स अशा त्यावेळेला आमच्या 2 शाखा होत्या. पण पुढे जाऊन या 12वी नंतरची मुलं बरीचशी एवढ्या लांबपर्यंत जाऊन शिकणं शक्य नाही म्हणून ज्या वेळेला थांबायला लागली, त्यावेळेला गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये सायन्स शाखा देखील सुरू केली. सायन्स शाखा सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थानं NEP आलं, वेगवेगळ्या स्वरूपाच्या शाखांचा विस्तार झाला आणि शिक्षणाचे संदर्भ बदलायला लागले. शिक्षण हे आजचं पूर्वीप्रमाणे पारंपरिक सगळ्या पद्धतीने दिलं जाणारं शिक्षण हे फारसं मार्केटमध्ये यशस्वी होत नाही हे लक्षात आल्यानंतर कौशल्यावर आधारित असणाऱ्या शिक्षणाची गरज लोकांना भासू लागली आणि त्या पद्धतीनं आमच्याकडे कम्प्युटर सायन्स हे डिपार्टमेंट आम्ही सुरू केलेलं आहे. मला अभिमानानं सांगावंसं वाटेल की याच वर्षी आमची कम्प्युटर सायन्सची पहिली बॅच बाहेर पडलेली आहे. 3 वर्षाची पहिली बॅच आमची बाहेर पडलेली आहे आणि त्याचा शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये 100% आमचा निकाल आहे. जी पहिली बॅच 29 विद्यार्थ्यांची होती, त्या 29 विद्यार्थ्यांचा 100% आमचा निकाल आहे. म्हणजे आमच्याकडे चालणारे जे काही कामकाज आहे ते कामकाज आम्ही दर्जेदार स्वरूपाचं कसं होईल यासाठी आग्रही स्वरूपाचे असतो, संस्था त्यासाठी आग्रही असते. मग या दरम्यानच्या कालावधीमध्ये या 8,500 स्क्वेअर फूट बांधकाम 3 वर्षामध्ये आपण केलेलं आहे. या 4 लॅबोरेटरी सुसज्ज स्वरूपाने आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत. केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झू या 4 लॅबोरेटरी आणि कम्प्युटर लॅबोरेटरीसाठी सेपरेट बिल्डिंग बांधून घेऊन 2480 स्क्वेअर फुटाची एक सेपरेट बिल्डिंग तेवढ्या पलीकडच्या बाजूला आम्ही RCC स्वरूपाची बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 म्हणजे 24 चे 2 ब्लॉक, 48 कम्प्युटरचे 2 ब्लॉक आम्ही तिथं तयार करतो आहोत. अशा पद्धतीनं मुलांची जी गरज आहे, आजची जी शैक्षणिक स्वरूपाची गरज आहे, ती सगळी गरज आम्ही निर्माण करतोय. पण हे सगळं करत असताना रामदास साहेब तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटतंय की हे सगळं करत असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारचं ग्रँट, नॉट अ सिंगल पेनी विल रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट ॲज ग्रँट, नॉट अ सिंगल पेनी. गव्हर्नमेंट हॅज ऑलरेडी स्टॉप्ड प्रोव्हाइडिंग ग्रँट इन द इयर 2012. 2012 पासून शासनानं कोणत्याही प्रकारचं ग्रँट देणं हे थांबवलेलं आहे. We do not receive any penny as non-salary grant. म्हणजे पूर्वी असंही होतं की नॉन सॅलरी ग्रँट म्हणून काही द्यायचं, म्हणजे या बिल्डिंगचं भाडं असायचं किंवा काही असायचं, हेही काहीतरी मिळायचं, पण तेही सगळं बंद. गव्हर्नमेंट इज नॉट प्रोव्हाइडिंग अ सिंगल पेनी टू कॉलेजेस फॉर एनी काइंड ऑफ डेव्हलपमेंट. मग या परिस्थितीमध्ये साहेब शिक्षणाचा प्रवाह किती चालला पाहिजे, खेड्यातली मुलं शिकली पाहिजेत याचा विचार करून आमच्या संस्थेनं स्वतःचे कोटी सव्वा कोटी रुपये या 3 वर्षामध्ये इन्व्हेस्ट केले आहेत. बरं, आमची संस्था हे सगळं इन्व्हेस्ट करत असताना ते कोणते काही कारखानदार नाहीत, त्यांच्याकडे फार मोठा कारखाना आहे, फार मोठ्या राजकीय मोठ्या पदावर आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, असंही काही नाही आहे. त्यांच्याकडे असलेल्या पुंजीमधून आम्हाला त्यांनी ते डोनेट केलेलं आहे. आणि ज्यावेळेला मग या आमच्या काही मर्यादा आहेत आमच्या अशा लक्षात आलं, त्यावेळेला मग आम्ही हे जे फिलॉन्थ्रोपिस्ट आहेत त्या लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचायचा आम्ही प्रयत्न केला. त्यातलाच एक प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आहे. कारण CSRच्या माध्यमातून ज्या वेळेला कंपन्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या कॉजेससाठी काही डोनेट करतात हे आमच्या लक्षात आलं, त्यावेळेला आम्ही या लोकांच्याकडे आम्ही मदतीची याचना केली. आणि मग
त्यांनी मग अगदी भरभरून स्वरूपाने आम्हाला मदत करायला सुरुवात केली. मला असं दिसतं की ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं असं ध्येय आहे की खेडोपाडी पोहोचलं पाहिजे, खेड्यातली मुलं शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं ज्यावेळेस सिप्ला कंपनीकडे आम्ही ऍक्च्युली वी हॅड डिमांडेड 25 कम्प्युटर्स. काही हरकत नाही, 8 कम्प्युटर्स आपण डेस्कटॉप दिलेले आहेत, ते देखील आम्ही मोर दॅन हॅपी दॅट वी यू हॅव प्रोव्हाइडेड अस 8 डेस्कटॉप्स, इनबिल्ट डेस्कटॉप्स. पण निश्चित स्वरूपाने आमची मागणी पुन्हा असणार आहे. सर म्हणाले की वर्षाकाठी 100 कोटी रुपये आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर खर्च करतो. मग त्या ऍक्टिव्हिटीज IT स्वरूपाचं स्किल डेव्हलपमेंटच्या असतील किंवा डिझास्टर मॅनेजमेंटच्या असतील, देवेकर सर मगाशी म्हटल्याप्रमाणे फ्लड असतील की इतर डिझास्टर असतील, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, पब्लिक हेल्थ इश्यूज असतील. कारण सिप्ला कंपनी इज वर्किंग बेसिकली इन हेल्थ. त्यामुळे पब्लिक हेल्थ इश्यूज असतील, पब्लिक हेल्थ असेल किंवा एज्युकेशन सेक्टर असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंट असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टीच्या माध्यमातून 101 कोटी सिप्ला कंपनी या सगळ्या गोष्टींसाठी खर्च करतं, डोनेट करत असतं. म्हणजे अशा प्रकारची माणसं समाजामध्ये आहेत म्हणून समाज चांगल्या पद्धतीने आज देखील सुस्थितीत आहे. अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कंपन्या आहेत साहेब, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचायला कमी पडतो. लोक मिळत नाही. ज्या पद्धतीने त्या लोकांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे ते लोक, योग्य माणूस जर आम्हाला मिळाला तर त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळं पटवून सांगू, आमचं प्रेझेंटेशन देऊ, महाविद्यालय काय आहे, कॉलेज काय आहे त्याचं प्रेझेंटेशन देऊ आणि त्या माध्यमातून CSRच्या माध्यमातून आम्ही फंड निर्माण करू. पण आम्ही एवढ्या खेड्यात इंटेरियरला आहे की तिथले लोक कोणत्या पद्धतीने काम करतात आणि कोण काम करतं हे जरासं कळायला आम्हाला उशीर होतो. त्यामुळं बऱ्यापैकी तुमचा जो फंड आहे CSRचा, मोस्ट ऑफ द फंड इज ग्रॅब्ड बाय सिटी डेव्हलपर्स आणि तसं होतं. त्यामुळं माझी अशी आपल्याला विनंती असेल की अशा स्वरूपाच्या काही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये काही लोक असतील तर त्यांनाही आम्हाला संपर्क करता येईल. त्यांचंही थोडंसं आम्हाला काही माहिती तुम्ही दिली त्या निमित्तानं तेही चांगलं होईल. आणखी आमचा सगळा कॅम्पस आम्ही तुम्हाला फिरवून दाखवणार आहोत. हे सगळं आपल्याला योग्य वाटलं तर आणखी काही आमचे मदतीची आपल्याकडे जी अपेक्षा असणार आहे ते देखील या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा. तुम्हाला योग्य वाटला तर निश्चित स्वरूपानं, आणि ते योग्य वाटणारच आहेत कारण आम्ही तेवढा आम्हाला निश्चित स्वरूपानं खात्री आहे आम्ही जे करतो ते प्रामाणिक स्वरूपानं करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लबाडी आमच्यामध्ये असणार नाही आहे. आम्ही खेड्यात काम करतो सर, आणि सर्व्हिस हे समोर डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत असल्यामुळं आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लबाडी वगैरे दिसणार नाही. त्यामुळं माझी पुढे जाऊन आपल्याला अशी विनंती असेल की आणखी काही पुढच्या वर्षी असेल, काय हरकत नाही, या वर्षी आपण मदत केलेली आहात, येणाऱ्या काही कालावधीमध्ये देखील आमच्या ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आपल्याला जर काही शक्य असेल तर त्या स्वरूपाची आपण मदत कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्यामुळं शब्दसुमनाने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय अतिशय मनपूर्वकरित्या इथे मी आपलं स्वागत करतो आणि धन्यवाद सर. त्यानंतर रोपट्याला जल अर्पण करून आपण सर्व अतिथींनी कार्यक्रमाचं उद्घाटन. सचिन